मैं ये बोलता हूँ कल 29 तारीख में सर आपको चाहिए ना, मैंने बिल नहीं भरा, ठीक है, मेरा नाम इनको नहीं पता है, मैं कल मेरा बिल नहीं भरता हूँ, आपको देखना चाहिए तो मैं आपको प्रूफ बताऊँ, सर मीटर काट देंगे एवढे नालायक अधिकारी चप्पल तुम्हाला लागेल, मला तुम्ही ना चुकीचं केलेलं गुन्हा दाखल करना तुमच्यावरती, चप्पल का हार दिया उसको एक्शन लेके काम होना चाहिए था, तुम्हारे पावर में है कितना नहीं है वो अंधस्फोट होना चाहिए था, वो एक धक्कन देके उसको एक तार मार के चले जाते। पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करतो, याबाबत तुम्ही निष्पक्ष राहा, काही काळजी करू नका। फक्त बघून आली मी तुम्हाला सांगतोय साहेब, त्याच्यावर पाणी पडलं तर त्यातून करंट येतोय, तुम्हाला तिसऱ्यांदा जेव्हा गेल्यानंतर तुमचं लोक काम दिलं म्हणजे तुम्ही वाट बघताय का पर्यटन साईटवर बोलत याल आम्ही, एकदा तुमच्याकडे तक्रार आल्यानंतर त्याला किती वेळ लागतो, अहो तो बाप अजून सांगतोय की माझा गेला पण बाकीच्या नाही, पण तुमची निर्णय लोक ऐकत। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। MSCBच्या गोबळ कारभारामुळे एका निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे, कधी सुधारणार ही MSCB? खरं तर हे खातं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, आता तरी डोळे उघडा। देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद। आपण एकंदरीत जर पाहिला तर ज्या मुलाचा बळी गेलेला आहे त्याचे वडील देखील आपल्या सोबत आहेत। 9 वर्षाचा हा मुलगा होता, या मुलाला यांनी दत्तक घेतला होता आणि आज सोन्यासारखा मुलगा जो आहे तो त्यांच्या सोबत नाहीये। स्वाभाविक आहे, इथली जी जनता आहे त्यांच्यामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे, जाणून घेऊया। सर जी आपका नाम बताइए। सिराजुद्दीन। ये जिसकी मौत हुई है वो आपका लड़का था बिलाल शेख, जिसको प्यार से लोग बिलाल शेख कहते थे। प्यार से बिलाल शेख, नाम मोहम्मद जियाद है, मोहम्मद जियाद शेख। आपको कब पता चला? मुझे कल शाम में पता शाम में तो अभी आपकी क्या भूमिका है, क्या चाहते हैं? नहीं, अभी जो भी मैं तो कुछ बात नहीं कर सकता हूँ, जो भी मेरे साले साहब पे बात करेगी इरफान अंसारी। सर जी अभी आपकी मांग क्या है? मेरे को इंसाफ चाहिए, मेरे को केस फाइल करनी चाहिए, मेरे को जो मेरा बदला पैसा नहीं चाहिए, पैसा चाहिए जो उसने बोला था 25 लाख मैं भी देता हूँ, उनका लड़का लाके यहाँ पे रखो और फिर वही बिल्कुल सही बात है। वो 5 बोल रहा है, मैं 25 लाख रुपए देता हूँ, बरोबर जैसा मेरे को उसने बोला है कि हम करेंगे, मैं भी करके दूंगा, जो भी बढ़ेगा सब करा के दूंगा। मेरे को इंसाफ चाहिए, मेरे को कोई सेटलमेंट नहीं चाहिए, वो ऑफिसर अरेस्ट होना वो अरे मेरे को इंसाफ चाहिए। 3 जो जितने भी लोग हैं मेरे को सबके सब फाइल में चाहिए, मेरे को कोई सेटलमेंट नहीं चाहिए और कुछ वो नहीं चाहिए, हमको इंसाफ चाहिए। आपण एकंदरीत जर पाहिलं तर त्यांची रास्त मागणी आहे की जो या ठिकाणचा अधिकारी आहे त्याला सस्पेंड केलं पाहिजे, कारण कुठे ना कुठेतरी यांचे साठे लोटे असतात, हे इंजिनियर आणि ठेकेदार हे मिळून हे सगळं करत असतात। खलील शेख जी आप एक एडवोकेट है, हम देखेंगे तो हाल ही में MSCB की बहुत कंप्लेंट आ रही है, MSCB बढ़ चढ़कर बिल ले रही है, ग्राहक त्रस्त है, लोगों का मीटर काटा जा रहा है और जो रीडिंग लेने के लिए आ रहे हैं वो लोगों से पैसा ले रहे हैं, ये जो लाइट है वो चोरी हो रहा है। ऐसे में आज कल जो हादसा हुआ है बहुत दर्दनाक हादसा है, अभी क्या भूमिका रहेगी आप लोगों की, आपकी क्या मांग है? देखो सर, ये आज हमारे वार्ड में हो गया, ये कल इनके इधर भी होगा, ये और किधर और भी हो सकता है। ये MSCB की हमेशा की लापरवाही है, ये लोग चोर लोग हैं सर, चोर, खाली पैसा वसूलते हैं लोग, मीटर काटते आ जाते लोगों का लेकिन सर्विस नहीं देते। वार्ड नंबर 113 में हमारे साथ घूमो सर, आज आपको मतलब सर्वे कराते हैं, इनको वारंवार सलीम खेमानी ने तकरार दिया है कि हाँ उधर वायर गिर रहे, झाड़ काटो, एक भी हमारी सुनवाई नहीं सुनी गई। आज इनका बच्चा चले गया सर, वो लाके दे सकते क्या ये लोग? हाँ, और IPC सेक्शन 304 और 34 में FIR होना चाहिए, वो कॉन्ट्रैक्टर भी अरेस्ट होना चाहिए, उसके साथ में जो कर्मचारी जो लाइन काटने आते हैं ना सर, उनको भी अरेस्ट करना चाहिए, क्योंकि उनकी लापरवाही थी। अगर उनको डायरेक्शन दिया गया था तो उन्होंने काम क्यों नहीं किया? वो DP क्यों खुली है सर? आज उधर हो गया, आज हमारे वार्ड में कम से कम 10 से 15 DP खुली है, उसका कौन जिम्मेदार है सर? ये जिम्मेदारी कौन लेगा? आज वो बोलते हैं हम इसका कंपनसेशन देंगे, इनका बच्चा दे सकते क्या? वो हम देते हैं उनको कंपनसेशन, लाओ तुम्हारा बच्चा रखो इधर, हम भी कर सकते हैं ना सर? इनका जवाबदार कौन सर? ये प्रशासन जवाबदार है सर इसका। और हमें ना सर, अगर इस पे कार्रवाई नहीं हुई हम इधर आंदोलन करेंगे, मैं शर्ट उतर के बैठ जाऊंगा सर, इधर जाऊंगा नहीं जब तक इनके ऊपर FIR नहीं होगी, कायदे से कार्रवाई नहीं होगा। स्पष्ट बोल रहा हूं मैं इनको, त्याला आम्ही धडा शिकवणार साहेब, मी सोडणार नाही या लोकांना, त्यांना धडा शिकवणार असं लोकांचं म्हणणं आहे। सलीम जी, तुम्ही या अगोदर या सगळ्या तक्रारी MSCB ला सातत्याने करत होतात, या अगोदर तुम्ही अशा तक्रारी पण केल्या होतात, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं पण होतात की अशी एखादी घटना घडू शकते, दुर्दैवाने ती घटना काल घडली, एका निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे। आता काय भूमिका असणार आहे तुमची? कारण कुठेतरी संगनमत करून, कारण कुठेतरी बघितलं आपण तर इकडचे जे आमदार आहेत त्यांना पण काय पडली नाही, खरं तर आमदारांनी इथे यायला पाहिजे होता, काय भूमिका असणार आहे तुमची? हे मी 1 वर्ष झालं, 1 वर्ष जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून मी यांना कमीत
10 ते 15 वेळा यांना लेटर दिलेलं आहे की खांबे पडणार आहेत, मेन वायर आहे तरी याचे कब्रस्तान कोलीवाडा तिकडे खंबे सडले आहेत. मी 10 खंबे दाखवले. 10 खंबेचा कमीत कमीत 3 वेळा मी बोलला. त्याच्यानंतर यांनी काम चालू केलं. आम्ही बोला सिमेंट मी देतो, रेती मी देतो, तुम्ही पहिले टाका, काय नाहीतर तिकडे अपघात होणार. काही झाला नाही. 6 महिन्यानंतर यांच्यावर फायरिंग केल्यानंतर यांनी कॉन्ट्रॅक्टरला बोलून काम केलं. डीपी वायर निघलेले, बकरी एक मेलेली, त्यांना ते पण फोटो पाठवलेला मी की साहेब हे याच्यात बकरी मेली, कोण मुलगा मेला असता, कोण काय झाला असता तर याचा जबाबदार कोण. आज 3 महिन्यापूर्वी पाचू बंदरवर एक बंगल्यावर एक कलर काम करत होता, ते मेला. ते वेळा आम्ही विचारलं की तुम्ही हे कसं केला, त्याची जबाबदारी पण यांनी घेतली नाही. याच्यानंतर आम्ही आंदोलनचा मी लेटर दिलेला, तर मला आश्वासन दिला सलीमभाई काय करू नका, आम्ही तुम्हाला करून देतो. पण आजपर्यंत कोणताही काम झाला नाही. आणि हे साहेब जे आलेले आहेत ना ते काही कामाचेच नाही, काही काम करत नाही. नुसतं पैसे यांना वसुलीला माणसाला पाठवायचा, लोकांना त्रास द्यायचा, हरेसमेंट करायचा. सोना विका, काही विका, तुम्ही लाईट बिल भरला तरच लाईट लागणार. त्याच्यानंतर 366 रुपये भरायचे, ते पावती जबरदस्ती. वायर कापून आलाय, मीटर नाही घेऊन आलाय, तरी 366 रुपये भरायचे. नोटिस ना देता ना, एक मिनट, कोई नोटिस दिए बिना ये लोग आके मीटर काट देते. कायदा कानून कुछ है कि नहीं इनके लिए सर? और एक गरीब आदमी का रेंट 6,000 रुपया है और 7,000 लाइट बिल भर रहा है. शर्म नहीं आ रही क्या इनको? हाँ, आज मैं भाड़े से रहता हूँ, मेरे घर का भाड़ा 7,000 है, 7,500 रुपया. लाइट बिल है 30,000 रुपया, कल भरा हूं मैंने. तो अब ये कितना, इनको बोलने के बाद में मीटर मैंने चेकिंग के लिए डाला, मीटर का रिपोर्ट सही है. मैंने घर में सब मीटर लगाया हूँ, वो सब मीटर मैंने चेक करने भेजा, सही है. वो रीडिंग के अंदर 500 का फर्क है, ये 500 ज्यादा चल रही है. नीचे वाला जो मीटर है इनका, तो कितना करप्शन है. और दोनों मेरे को लेटर वही दे रहे कि दोनों मीटर सही है. तो अब इसमें सही कौन है इन लोग दोनों में से? वो मीटर दोनों का रिपोर्ट इनका ही है. तो अब इनको, मेरे को वही, मैं इतने दिन से इनको लेटर भी दिया कि साहब इसमें दोनों में से सही कौन सा. वो बोलो बच्चे. आज ये बच्चा मर गया, आज इसका जवाबदार जो है ये है. इसको, इसकी जवाबदारी लेके इसके ऊपर गुनाह दाखिल करके इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. कार्रवाई नहीं होगी जब तक हम लोग यहाँ से नहीं. चला गया, किसी और का बच्चा नहीं जाना चाहिए, तो काम भी लोग करके देना, किसी और का बच्चा नहीं जाना. ये मेरा एकदम रिक्वेस्ट है MSCB से और महाराष्ट्र टॉप 10 न्यूज के माध्यम से. बघितलं आपण की कशा प्रकारे कशा पद्धतीने दुर्दैवाने त्या निष्पाप मुलाचं बळी गेलेलं आहे. आता हे पाहण्यासारखं ठरेल की याच्यामध्ये पोलिसांची भूमिका काय असणार आहे, कशा प्रकारे कशा पद्धतीने. कारण या लोकांचं असं म्हणणं आहे की या अभियंतावरती कुठे ना कुठेतरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पण गेलो, परंतु इतकी मोठी घटना घडून सुद्धा MSCB ला बोध घेता आला नाही. हे पाहण्यासारखं ठरेल की याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतील. आणि ही लोक, या लोकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या मुलाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लोक इकडनं हटणार नाही. डॉक्टर महाराष्ट्र न्यूज.